संत्या एका हॉटेलात गेला. बघितलं तर हॉटेल फुल. सगळे कपल जागा धरून बसले होते. संत्यानं फोन काढला. जोरात बोलला, ए भावड्या, तुझी गर्लफ्रेंड इथं दुसऱ्यासोबत बसली, लवकर ये पटकन. आणि काय जादू झाली. काही क्षणात अर्ध हॉटेल रिकामं झालं. पिंकी आणि बंड्या हे दोघे मित्र असतात. पिंकी म्हणते, माझ्या बाबांनी तंबी दिली की नापास झालीस तर तुझं लग्न रिक्षावाल्याशी लावून देईल. बंड्या खुश होत, अरे वा, मग चांगली गोष्ट आहे. माझ्या बाबांनीही सांगितलंय, नापास झालास तर तुला रिक्षा घेऊन देईन. बायको नवऱ्याला म्हणते, अहो तुम्हाला झाडावर चढता येते का? नवरा म्हणतो, नाही. बायको, मग तुमच्यापेक्षा माकड बरा. नवरा बिचारा कसा बसा 2 महिन्यात झाडावर चढायला शिकतो आणि एके दिवशी बायकोला झाडावर चढून दाखवतो. हे बघ, मी झाडावर चढू शकतो. बायको म्हणते, मग आता तुमच्यात आणि माकडात काय फरक राहिला? गणिताचे शिक्षक स्टाफ रूम मध्ये रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते. मराठीचे शिक्षक म्हणाले, सर डब्यात तर काहीच नाही. गणिताचे शिक्षक म्हणतात, मी भाजीला एक्स मानला आहे. तेरा वर्ष केस चालली तरी पण कोर्टाला कळले नाही की सलमान दारू पिला होता की नाही. आणि इथं आमच्या बायका फोनवर नुसतं हॅलो म्हटलं की लगेच ओळखतात आणि म्हणतात, कमी प्या आणि लवकर घरी या. शिक्षक चिंटूला म्हणतात, उशीर का झाला शाळेत यायला? चिंटू म्हणतो, सर आई बाबा भांडत होते. मग शिक्षक म्हणतात, त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध? चिंटू म्हणतो, सर माझा एक बूट आईच्या हातात तर दुसरा बाबांच्या हातात होता. बाबा चंप्याला म्हणतात, चंप्या लेका गाढवा, पुन्हा नापास झालास. जरा त्या शेजारच्या पिंकीकडे बघ, तिला 90% मार्क मिळाले आहेत. चंप्या म्हणतो, तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.